संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना, वयोवृद्ध योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जे लाभार्थी आहे त्यांच्याकडून प्रत्येक वेळेस विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की आमचा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत जमा होणार आहे, थकीत हप्त्याबद्दल आम्हाला अपडेट द्या. तर लाभार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ही जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावरती सूचना सुद्धा देण्यात आल्या आहे व ही जी वेबसाईट आहे ती 21 तारखेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद राहील असं सुद्धा सांगितलं आहे किंवा उपलब्ध राहणार नाही असं सुद्धा सांगितलं आहे. याआधी सुद्धा तारीख दिली होती व 15 जून 2026 पर्यंत टेम्पररीली हे जे काही वेबसाईट आहे बंद राहणार व त्यानंतर जे वेबसाईट आहे त्यावरती नोटिफिकेशन येणार व त्यानंतर हप्त्याचं वितरण सुरू होणार असे सुद्धा माहिती भेटली होती. पण जे आता सुद्धा जी वेबसाईट तुम्हाला दिसत आहे त्याच्यावरती अजून सर्व्हिसेस सुरू झालेले नाही आणि त्यावरती स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नवीन अर्ज स्वीकारणे आणि नूतनीकरण किंवा अर्जाची छाननी असू द्या किंवा MSI अहवाल असू द्या, संबंधित सेवा असू द्या, हे प्रक्रिया अशा बऱ्याचशा जी प्रक्रिया आहे सध्या तरी बंद आहे. व त्यानंतर हप्त्या वितरणासंदर्भात महत्त्वाचे अपडेट म्हणजे काय की जे हयातीचा दाखला आहे ते 30 जून पर्यंत लाभार्थ्यांना सबमिट करायला सांगितलं आहे व त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. आता जी वेबसाईट तात्पुरत्या स्वरूपात सुरू सुद्धा झालेली आहे बघा, तात्पुरत्या स्वरूपात हे बंद आहे व त्यानंतर जी नवीन वेबसाईट सुरू झाली आहे 2.0 महाडीबीटी 2.0 ज्यावरती वेगवेगळ्या जी शिष्यवृत्ती आहे म्हणजेच काही ते शालेय विद्यार्थी असू द्या, महाविद्यालयीन विद्यार्थी असू द्या, शेतकरी बांधवांसाठी असू द्या, निवृत्ती वेतन धारक असू दे, विशेष सहाय्य योजना असू दे, अशा वेगवेगळ्या योजना आहे, दिव्यांग बांधवांची योजना आहे, अशा सगळी जी माहिती आहे ती महाडीबीटी वेबसाईटवरती असणार आहे. ही वेबसाईट पूर्णपणे नवीन पद्धतीने बनवली आहे व जे लाभार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने समजण्यासाठी एकाच वेबसाईटवरती अर्ज प्रक्रिया मदत मिळू द्या किंवा जे काही अपडेट आहे ते काम चालू आहे पण अजून सुद्धा पूर्णपणे काम सुरू झाल्या नसल्यामुळे लाभार्थ्यांना एक लाभार्थ्यांची एकच विनंती की आमचे हप्ते आहे ते वेळेवर द्या. कारण 15 दिवस थांबले, 20 दिवस थांबले, महिना संपला तरी वेबसाईटवरती अजून टेम्पररी बंद आहे किंवा काही कारणास्तव इथे पूर्णपणे सांगितलेलं आहे की महत्त्वाची सूचना महाडीबीटी पोर्टलवरील मॅट्रिकोत्तर म्हणजेच काय संजय गांधी श्रावणबाळ मुख्यमंत्री वयोश्री असू द्या असे एकूण 72 योजनेच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध सांगितलेले आहे. पण इथे तारीख सुद्धा बदललेली नाही. आज तारीख आहे 26 तारीख, तरी सुद्धा अजून कोणतीही अपडेट आली नाही व ही वेबसाईट आहे त्यावरती सुद्धा पूर्ण म्हणजे फक्त माहिती उपलब्ध झाली आहे पण जे काम आहेत पुढील ते काहीच माहिती नसणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना एकच प्रश्न आहे की जो आमचा थकीत हप्ता आहे ते कधीपर्यंत जमा होणार. तर इथे ज्या जवळच्या आसपासच्या आपले जे तहसीलदार कार्यालय आहे तिथे सुद्धा कोणती अपडेट मिळत नाही कारण वेबसाईटवरती सध्या काम सुरू आहे व वेबसाईट सुरू झाल्याशिवाय नोटिफिकेशन मिळणार नाही. फक्त एक अपडेट मिळाली आहे ती म्हणजे हयातीचा दाखला तुम्हाला लवकरात लवकर जमा करायचा आहे. त्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमचे सुद्धा थकीत हप्ते किती महिन्यापासून राहिलेले आहेत कमेंट करा. कारण आतापर्यंत सुरळीत जे हप्त्याचं वितरण आहे ते सुरू होतं, मात्र जे आता जून महिना असू द्या किंवा एप्रिल मे जून पासून हे 2-3 महिन्यांपासून पैशांचे वितरण आहे ते व्यवस्थित होत नाही असं सुद्धा लाभार्थ्यांचं म्हणणं आहे. अनेक लाभार्थी आहेत ज्यांना गरज आहे, आता विधवा पेन्शन योजना आहे त्यांना सुद्धा आर्थिक मदत मिळत नाही किंवा वयोवृद्ध लोक आहेत किंवा निराधार आहेत त्यांना सुद्धा 1500 रुपये खूप महत्त्वाचं आहे व त्यांना सुद्धा वेळेवर पैसे देणे खूप गरज असणार आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देणे खूप अतिशय महत्त्वाचं असणार आहे कारण इतर योजनेचे पैसे लवकरात लवकर जमा होतात. सध्या पावसाळी अधिवेशन आहे त्यामध्ये आपले जे बच्चूभाऊ कडू आहेत त्यांनी सुद्धा मांडलेले विषय आहेत म्हणजे कर्जमाफी बद्दल की आपल्या विधवा बहिणी आहेत किंवा दिव्यांग बांधव आहेत किंवा जे निराधार आहेत त्यांना सुद्धा पूर्णपणे जे शेतकरी कर्जमाफी आहे ते देणे गरजेचं आहे. कोणतीही अटी शर्ती ठेवू नका. पण आता जी निराधार योजना असो, विधवा पेन्शन योजना असो, 6,000 रुपये वाढ झाली पाहिजे आहे हे सुद्धा मागणी त्यांनी ठेवायला पाहिजे आहे. कारण दिव्यांग बांधवांना गेल्या वर्षीपासून ऑक्टोबर महिन्यापासून वाढीव निधी ती म्हणजेच 2,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मग हा महत्त्वाचा मुद्दा आहे तो धरून ठेवला पाहिजे आहे जेणेकरून जे निराधार आहेत किंवा विधवा बहिणी आहेत आपल्या त्यांना नक्कीच त्याचा लाभ मिळेल व 6,000 रुपये महिने सुद्धा सुरू होईल. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा. आता दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण म्हणजे काय की 10 तारखेपर्यंत GR आल्यानंतर पुढील जे पैशांचा हप्त्याचं वितरण आहे ते सुद्धा लवकर होणार आहे कारण 10 तारखेपर्यंत निधी वाटपाची गरज असते व ते निधी वाटप झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होतो. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजनात्रा चॅनलला व पेजला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.